मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे आणि भाजपच्या आमदार श्वेता महाले आपल्या सोबत आहेत। पहिली प्रतिक्रिया जाणून घेणार, प्रश्न विचारणार नाही। आनंद आनंद आणि आनंद। लाडके देवाभाऊ आज मुख्यमंत्री झालेले आहेत। मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल या त्यांच्या वाक्याबद्दल त्यांना खूप हिणवलं जात होतं, परंतु आज ते महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने, सगळ्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने पुन्हा आलेत आणि एकटे आले नाहीत, सगळे आपल्या साथीदारांना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। नवीन पर्व सुरू झालंय का तुमच्यासाठी, भाजपसाठी देवेंद्र पर्व? विकासाचं हे पर्व असणार आहे। फडणवीस साहेबांची आधीची आपण कारकिर्दी जर पाहिली तर त्यांनी फक्त आणि फक्त विकासाला प्राधान्य दिलं होतं। यावेळेला सुद्धा फक्त आणि फक्त विकासाला प्राधान्य देऊनच त्या ठिकाणी काम होणार आहे। धन्यवाद। आपल्या सोबत देवाभाऊच्या या भाजपमधील आणखी काही महिला आहेत, आमदार आहेत। विद्याताई, काय सांगाल? एक नवीन पर्व सुरू होतोय, देवेंद्र पर्व, कशा प्रकारे हे पर्व पाहायला मिळेल? एकदम जबरदस्त। और जिस तरह से उन्होंने 5 साल काम किया था मुख्यमंत्री करके, फिर 2.5 साल उप मुख्यमंत्री करके, महाराष्ट्र का आप डेवलपमेंट देखिए आने वाले समय में क्या होगा। मोदी जी का साथ और सहयोग, आशीर्वाद और देवेंद्र जी का साथ, पूरा महाराष्ट्र एकदम आपको विकसित और नीट एंड क्लीन आपको मिलेगा। बहुत आगे जाएगा महाराष्ट्र, एकजुट होकर हम आगे जाएंगे। नवी मुंबईतल्या मंदाताई आपल्या सोबत आहेत। एकदम घासून पुसून त्या विजय झालेला होता। कडवं आव्हान त्यांच्यासोबत नाही कुटुंबाचं होतं। ताई, तुमची पहिली प्रतिक्रिया, तुमचा देवाभाऊ आज शपथ घेत होता मुख्यमंत्री पदाची। खूप आनंद वाटत होता आणि उत्साह पण, आणि एका डोळ्यामध्ये अश्रू तर एकाचमध्ये आनंदाचे अश्रू की गेल्या 5 वर्ष त्यांनी जे काम केलं, मुख्यमंत्री असताना पाण्याची योजना जी खेडोपाड्यामध्ये आणली ती पुन्हा जी बंद झाली ती यायला पाहिजे। आणि निश्चित लाडक्या बहिणींचा त्यांना आशीर्वाद भेटलाय, आणि बहिणीचा आशीर्वाद जेव्हा भावाला भेटतो तर तो भाऊ नेहमीच आयुष्यात पुढे जात असतो। विरोधकांनी टीका केलेली होती, खिल्ली उडवली होती, मी पुन्हा येईन या शब्दाची, आज कशा प्रकारे ते पुन्हा आलेले आहेत, काय सांगाल? आज त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून दिलंय, महाराष्ट्रात जनतेने त्यांना कौल दिलाय आणि म्हणून ते पुन्हा आलेले आहेत। बोललेला शब्द आज त्यांनी खरा करून दाखवलाय। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।